हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नॉनव्हेज आहे कोळंबी भात, प्रॉन्स भातही म्हटलं जातं. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी एक मोठा चमचा तेल घातलेले आहे. आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. एक जावेत्री, एक चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 5 हिरवी वेलची, 5 हिरवी वेलची आणि काहीसे मिरे, 8-10 मिरे घेतलेले आहे. हे घालून घेतोय. आता यात 2 मोठे कांदे मी उभे कापून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे कांदे कापून घेतलेले आहे. तर आपण यामध्ये आता घालून घेतलेला आहे. आता चांगला फ्राय करून घेऊया. याला चांगले गुलाबी होईपर्यंत आपण जसा चिकन बिर्याणीसाठी बिस्ता बनवतो त्या प्रकारे आपल्याला हा कांदा आपल्याला गुलाबी करायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कांदा गुलाबी होण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत एक वाटण तयार करतोय. मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 इंच आलं घेतलेले आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर. तर हे याचे वाटण तयार करूया. यात आणखीन 1 चमचा जिरे घालून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे 1 चमचा जिरे घातलेले आहे. आता याची पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपल्याला अशा प्रकारचा कांदा गुलाबी करायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा गुलाबी कांदा करून घेतलेला आहे. मी जवळून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारे मी कांदा गुलाबी केलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तर मी ही आले लसूण पेस्ट तयार केली ती घालून घेते. करूया. आता यामध्ये घालणार आहोत मसाले. मी बिर्याणी मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे. 1 चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे, घरगुती लाल तिखट घेतलेली आहे आणि धने पावडर 1 मोठा चमचा घेतलेला आहे. हे घालून घेऊया. स्टर्न करूया. चांगला मसाला भाजून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आता आपण मसाला भाजत आलेला आहे. तर यामध्ये घालणार आहोत 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च. चांगले स्टर्न करून घेऊया. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे. आता यातच घालूया आपण 1 मोठा साईजचा टमाटर मी बारीक कापून घेतलेला आहे, तो घालत आहे. स्टर्न करूया आणि टमॅटो चांगला विरघळेपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर झाकून ठेवायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मसाला छानसा तेल सोडू लागलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला मसाला चांगला शिजवलेला आहे. मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे, मोठी कोळंबी आहे. आता ही स्वच्छ करून मी आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालून घेते. याला पण स्टर्न करून घेऊया. चांगले पाणी सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून झाकून ठेवायचे आहे.
तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कोळंबी घातलेली आहे. आता याला चांगले पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले तेल पाणी सुटलेले आहे. आता आपण स्टर करूया. आणखीन 2 मिनिटे झाकून ठेवूया. मी हा बासमती तुकडा घेतलेला आहे, कारण माझ्याजवळ होता तो संपवायचा होता, म्हणून मी हा तुकडा घेतलेला आहे. तर मी हा तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला आणि चांगला धुवून स्वच्छ करून निथळून ठेवलेला आहे. लाईट गेली. तर बघू शकता आपले 2 मिनिटं झालेली आहे. आता आपण चेक करूया. आता यामध्ये आपण हा तांदूळ घालून घेऊया. मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. मिक्स करूया. आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे, जोर जोरात नाही करायचा, नाही तर तो तुटेल. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेला आहे. मिनिटभर लो फ्लेमवर झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड, मिनिट झालेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेतोय. मी आणखीन एक ग्लास घालून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे, 1 लिंबाचा रस घातलेला आहे आणि आता याला झाकून मोठी उकळी येऊन देऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, आपला भात झालेला आहे की आपण बघूया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला राईस झालेला आहे, कोळंबी राईस. अशा प्रकारे मी राईस बनवलेला आहे. खूप खमंग वास येत आहे, मोकळा मोकळा झालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला कोळंबी भात तयार आहे. तर चला तर आता सर्व करूयात. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला राईस बनलेला आहे. आता सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे आणि खमंग वासही सुटलेला आहे. अशा प्रकारचा आपण कोळंबी भात बनवलेला आहे. तर बघू शकता आपण, जवळून दाखवते, खूप छानसा आपला प्रॉन्स राईस, मसाले भात, अशा प्रकारचा आपला मसाले भात बनलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशा कमेंट लिहा. थँक्यू.